परभणीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देत आघाडी धर्म पाळल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय। परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर झाला असून काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी एक दिलाने मतदान दिले। मात्र चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा देत आघाडी धर्मांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केलाय। या भूमिकेचं पक्ष पातळीवर समर्थन करणं काँग्रेस कदापि सहन करणार नसल्याचा इशाराही सपकाळ यांनी दिलाय। आघाडी टिकवण्यासाठी सत्तेचा त्याग केला पण एकतर्फी राजकारण चालणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलंय। उभाटाला साथ दिल्याने त्यांचा महापौर झाला, उपमहापौर झाला, काय चंद्रपूरच्या अनुषंगानं कुठली सल असण्याच्या किंवा बदला घेण्याची भावना ही काँग्रेस म्हणून अजिबात असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। मात्र चंद्रपूरमध्ये उभाटाचे 8 असताना भाजपला त्यांनी मतदान करणं हे निश्चित कुठेतरी राजकीय दृष्टिकोनातून चुकलेलं आहे आणि वर चोऱ्याच्या उलट्या बंबा अशा स्वरूपामध्ये देखील जे वक्तव्य येत आहेत हे दुर्दैवी आहे। मात्र परभणीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्याच्या अनुषंगानं आणि इंडिया अलायन्स, महाविकास आघाडी आणि संविधान या अनुषंगानं आम्ही उभाटाच्या पाठीशी उभं राहिलो आणि उभाटाच्या पाठीशी उभं राहत असताना आमच्या 12च्या 12 नगरसेवकांनी त्या ठिकाणी उभाटाच्या महापौराला मतदान केलं। चंद्रपूरमध्ये उभाट्यांनी भाजपला मतदान करणे हे राजकीय दृष्टिकोनातून संपूर्णतः चुकलेलं आहे आणि यावर कळस म्हणजे या चुकीचं समर्थन हे कुठेतरी पक्ष पातळीवरून होत आहे। हा अत्यंत चुकीचा संदेश हा महाराष्ट्रभर गेलेला आहे। तद्वतच आगामी काळाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून देखील एक चूक ही उभाट्याची निश्चित स्वरूपामध्ये झालेली आहे।